नमस्कार. मी सौ माधुरी नंदन कुलकर्णी. महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज श्रीयुत मधुसूदन शेवलकर लिखित काशी विश्वनाथ मंदिराचे 11 रहस्य मी आज आपणासमोर उलगडणार आहे. गंगा तरंग रमणीय जटा कलापम गौरी निरंतर विभूषित वामभागम नारायण प्रिय मनंग मदापहारम वाराणसी पुरपती भज विश्वनाथम. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग 2 भागात आहे. माता भगवती उजव्या बाजूला शक्तीच्या रूपात विराजमान आहे. दुसरीकडे भगवान शिव वामरूपात विराजमान आहेत. म्हणूनच काशीला मुक्तिक्षेत्र म्हणतात. देवी भगवती उजव्या बाजूला विराजमान झाल्यामुळे मोक्षाचा मार्ग काशीमध्येच उघडतो. येथे मनुष्याला मुक्ती मिळते आणि पुन्हा गर्भधारणा करावी लागत नाही. भगवान शिव स्वतः तारक मंत्र देऊन येथील लोकांना तारतात. अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीला शिवाची पूजा केल्याशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. शृंगाराच्या वेळी सर्व मूर्ती पश्चिममुखी असतात. या ज्योतिर्लिंगात शिव आणि शक्ती दोघेही एकत्र विराजमान राहतात. हे खूप अद्भुत आहे. असे जगात इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही. विश्वनाथ दरबारात गर्भगृहाचे शिखर आहे. यामध्ये शीर्षस्थानी घुमट श्रीयंत्राने मंडित आहे. तांत्रिक सिद्धीसाठी हे खूप उपयुक्त ठिकाण आहे. हे श्रीयंत्र तंत्र साधनेसाठी प्रमुख आणि महत्त्वाचे मानले जाते. तंत्राच्या दृष्टिकोनातून बाबा विश्वनाथाच्या दरबारातील 4 मुख्य दरवाजे पुढीलप्रमाणे आहेत. शांतीद्वार, कलाद्वार, प्रतिष्ठाद्वार, निवृत्तीद्वार. या 4ही दरवाजांचे तंत्रात वेगळेच स्थान आहे. संपूर्ण जगात असे एकही ठिकाण नाही जिथे शिवशक्ती एकत्र आहेत आणि तंत्रद्वार देखील आहे. गर्भगृहाच्या ईशान्य कोपऱ्यात भोलेबाबांचे ज्योतिर्लिंग आहेत. या कोणाचा अर्थ संपूर्ण विद्या, ज्ञान आणि प्रत्येक कलाने परिपूर्ण असा दरबार आहे. तंत्राच्या 10 महाविद्येचे ज्ञानाचे अद्भुत दरबार जिथे भगवान शंकराचे नाव ईशान आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे आहे आणि बाबा विश्वनाथाचे मुख अघोराकडे आहे. त्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवेश करतो. त्यामुळे बाबा विश्वनाथाचे अघोर रूपाचे दर्शन होते. येथून प्रवेश करताच मागील म्हणजेच पूर्वकृत पापताप नष्ट होऊन जातात. भौगोलिक दृष्टीतून बाबा विश्वनाथ हे त्रिकंटक म्हणजेच त्रिशूलावर बसलेले मानले जातात. मदागिन क्षेत्र जेथे मंदाकिनी नदी एकेकाळी वाहत होती आणि गौडोलिया क्षेत्र जेथे गोदावरी नदी एकेकाळी वाहत होती. या दोघांच्या मध्ये ज्ञानवापीत बाबा विश्वान स्वतः विराजमान आहेत. मदागिन गौडोलियाच्या मध्यभागी ज्ञानव्यापीच्या खाली आहे, जे त्रिशूळाप्रमाणे आलेखाप्रमाणे तयार झालेले आहे. म्हणूनच असे म्हणतात की काशीमध्ये कधीही प्रलय येऊ शकत नाही. बाबा विश्वनाथ काशीमध्ये गुरु आणि राजा या दोन्ही रूपात विराजमान आहेत. ते दिवसभर काशीमध्ये गुरुच्या रूपाने भ्रमण करतात आणि रात्री 9 वाजता बाबा विश्वनाथाची शृंगार आरती केली जाते. तेव्हा ते शाही पोशाखात विराजमान असतात. म्हणूनच शिवाला राजराजेश्वर असेही म्हणतात. बाबा विश्वनाथ आणि माता भगवती काशीमध्ये प्रतिज्ञाबद्ध आहेत. माता भगवती अन्नपूर्णेच्या रूपात काशीत राहणाऱ्या प्रत्येक लोकांना अन्न पुरवते. त्याचवेळी बाबा विश्वनाथ तारक मंत्र देऊन मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देतात. त्यामुळेच बाबा विश्वनाथांना तारकेश्वर असे म्हणतात. बाबा विश्वनाथांच्या
अघोर दर्शनाने अनेक जन्मजन्मांतरीची पापे धुतली जातात. शिवरात्रीच्या काळात बाबा विश्वनाथ देखील अवघड रूपात विचरण करतात. जेव्हा शोभायात्रा निघते तेव्हा त्या मिरवणुकीत भूत, प्रेत, प्राणी, देवदेवता, पशुपक्षी सर्व सहभागी होतात. आपल्या सर्वांना ही माहिती कशी वाटली जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.